आजच्या प्रयोगाचे नाव आहे कंकाल प्रणाली अर्थात स्केलेटल सिस्टीम। या प्रयोगाचा उद्देश असा की मानवी शरीराची कंकाल प्रणाली दाखवणे। नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश। जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती। मानवाच्या शरीरात असलेल्या हाडांच्या साच्याला स्केलेटल सिस्टीम अर्थात कंकाल प्रणाली असे म्हणतात। या प्रणालीचे कार्य असे असते की आपल्या शरीराला एक आकार देणे, आपल्या अवयवांचे रक्षण करणे जसे की मेंदू वगैरेचे, आपल्या हाडांचे मूवमेंट करणे, हालचाल करणे, हे सगळे स्केलेटल सिस्टीमचं काम असते। दुसरं जाणून घेऊया याचे हाडांचे प्रकार। पहिले आहे लांब हाडे, दुसरे आहे लहान हाडे, तिसरे आहे ज्याला असे काही आकार नाही असे हाडे। आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य। ते म्हणजे धातूचा फलक 1 आणि कंकाल प्रणालीचे भाग। चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे। त्यानंतर हा धातूचा फलक घ्यायचा आणि हे आपल्या हाडांचे हे घ्यायचे भाग। आपण सगळ्यात आधी काढूया यामध्ये ज्याला आपण खोपडी म्हणतो। हे खोपडी काय करते, आपल्या मेंदूचं रक्षण करते। ते सगळ्यात आधी असं आपल्याला लावून घ्यायचं आहे या प्रकारे। त्यानंतर हे आपलं हे लावूया, आपला स्पायनल कॉर्ड आपला। त्यानंतर हा छातीचा पिंजरा लावूया। त्यानंतर आपले हे खांदे आहेत त्याच्या हाडं लावून घेऊया। या प्रकारे आपल्याला सगळं असेंबल करून घ्यायचं। या प्रकारे आपण सगळा कंकाल प्रणाली असेंबल करून घेतली आहे। आता सगळ्यात आधी बघूया आपली ही खोपडी। ही खोपडी काय करते, आपल्या मेंदूचे रक्षण करते आणि दुसरी गोष्ट आपल्या चेहऱ्याला एक आकार देते आणि सोबत आपल्या दाताचे वगैरे डोळ्यांचे वगैरे रक्षण करते। नंतर आहे आपल्या छातीचा पिंजरा। हा पिंजरा काय करतो की जे आपल्या अंदर हृदय आहे, फुफ्फुसे आहे, त्यांचं हे रक्षण करतो। त्यानंतर याच्या खाली हा आहे आपला स्पायनल कॉर्ड। हा काय करतो, आपल्या पूर्ण बॉडीला एक शेप देतो आणि आपली बॉडी एकदम स्ट्रेट ठेवतो। हे आपले हात। या हाताच्या हाडामध्ये काय इथे आणि इथे हालचाल होते, तर हे आपले मुव्हेबल हाड आहेत। त्यानंतर हे मांडीची हड्डी, हे आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी हड्डी आहे ज्याला आपण फिमर असे म्हणतो। आणि आपल्या शरीरातली सगळ्यात लहान हड्डी आपल्या कानामध्ये असते। हे इथे आपल्या गुडघ्याची कटोरी असते, ज्यामुळे आपला पाय मूव्ह करू शकतो इकडे तिकडे। आणि हे आपले तळपाय। यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो मानवी शरीरातील कंकाल प्रणालीविषयी, म्हणजेच हाडांचे प्रकार, त्यांची जागा शरीरामध्ये कुठे आहे, सांधे कुठे आहे, त्यानंतर हाडांचे प्रकार, हे सगळे आपण यामधून शिकलो। आता जाणून घेऊया याचे उपयोग। याचा पहिला उपयोग आहे मानवी शरीरातील हाडांचे प्रकार जाणून घेण्यासाठी, म्हणजे शैक्षणिक उपयोग। या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता।